रत्नागिरी तालुक्यातील मालगुण हे गाव आता पुस्तकांचं गाव म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार आहे। आपण सध्या आलो आहोत ते मालगुण गावामध्ये। खऱ्या अर्थानं साहित्य विश्वाची राजधानी म्हणून मालगुण गावाची ओळख आहे। खास करून कवी केशवसूत यांचं जन्मगाव म्हणून मालगुणची ओळख आहे। याच मालगुण गावामध्ये आता घरोघरी पुस्तकांचाच म्हणजे साहित्याचा ठेवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। किंबहुना वाचन संस्कृती टिकावी, तिचं जतन व्हावं आणि त्याच्यासाठीच साहित्याला या ठिकाणी पुढे चालना मिळावी यासाठी हा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। गणपतीपुळे आणि मालगुण मधल्या 35 घरांमध्ये साहित्य पुस्तकांचा हा ठेवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथल्या जवळपास 35 घरामध्ये जे इथे येणारे पर्यटक आहेत त्यांना वाचनाची सेवा किंवा वाचनाची जी पुस्तकं आहेत, साहित्याचा जो ठेवा आहे तो या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तुम्ही बघू शकता की आपण मालगुणमधल्या कवी केशवसूत यांच्या स्मारकाच्या ठिकाणच्या मध्ये आलेलो आहोत आणि मी बघू शकता की या ठिकाणी जवळपास 250हून विविध पुस्तकं जी आहेत ती या ठिकाणी इथे येणाऱ्या वाचकांसाठी ठेवण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। अशीच सुविधा मालगुणमधल्या जवळपास 35 घरामध्ये करण्यात आलेली आहे। 250हून अधिक पुस्तकांचा ज्ञानरूपी ठेवा या ठिकाणी वाचकांना या ठिकाणी वाचता येणार आहे। त्यामध्ये विविध प्रकारचं साहित्य आहे, कविता आहेत, विविध संग्रह आहेत, काव्यलेखन आहे, विविध ग्रंथ आहेत। त्याच पद्धतीनं ऐतिहासिक पुस्तकंसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जर मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या माध्यमातून हा अनोखा संकल्प या ठिकाणी राबवण्यात आलेला पाहायला मिळतोय। आता म्हणजे आजपासून इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी वाचनरूपी ठेवा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि मालगुण गावाची ओळख आता पुस्तकांचं गाव म्हणून देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, मालगुण, रत्नागिरी।